दिवसांपासून सातत्यानं पुणे शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय। विशेषतः पुण्यातील पिरंगुट या परिसरात काल वादळी वाऱ्यामध्ये एक मोठं होर्डिंग पडल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। पिरंगुट परिसरात आता देखील अनेक मोठमोठे होर्डिंग्स हे फाटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पडतोय आणि यामुळे वादळी वारं देखील मोठ्या प्रमाणात वाहते। हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलाय त्याप्रमाणे राज्यभरात पाऊस पडतोय। वादळी वारं, विजांचा कडकडाट अशा पद्धतीने जो पाऊस पडतोय त्या वादळी वाऱ्यामध्ये ठिकठिकाणी जे मोठे होर्डिंग्स आहेत त्याच्यामुळे इथे धोका निर्माण झालेला दिसतो। मुंबईमध्ये ज्या पद्धतीने होर्डिंग पडलं त्याच्यामध्ये काही जण मृत्युमुखी पडले, त्यानंतर ही भीषणता आपल्या समोर आली। पुण्यामध्ये अशी घटना घडली। आता पिरंगुटमध्ये काल जे वादळी वारं आणि पाऊस झालं त्याच्यामध्ये एक मोठं होर्डिंग पडलं। यामुळे जीवितहानी जरी नसली तरी काहीसं नुकसान झालेलं आहे आणि हा होर्डिंगचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा आपल्या समोर येताना दिसतोय। शहराच्या कडेला असे मोठमोठे जे होर्डिंग्स आहेत ते रस्त्याच्या कडेला आहेत आणि इथे वाहतूक होताना, इथे रहदारी असताना जर अशा पद्धतीने वादळ झालं आणि हे जर होर्डिंग पडून याच्यामध्ये जीवितहानी झाली तर निश्चितच याचं जे काही भीषणता आहे ती या निमित्ताने आपल्याला लक्षात यायला हवी आणि शासनाने यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते त्यानंतरच आपल्याला जाग येते, मात्र आज आपण पाहतोय पुण्यातल्या पिरंगुट परिसरामध्ये काल अशा पद्धतीने वादळी वाऱ्यामध्ये मोठं होर्डिंग पडलंय। त्यानंतर या पिरंगुट परिसरामधलीच ही परिस्थिती मी दाखवतोय तुम्हाला। हे जे होर्डिंग्स आहेत ते अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, जे रस्त्याच्या कडेला आहेत। आणि जर वादळी वारं झालं आणि त्याच्यामध्ये हे होर्डिंग्स पडले तर याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते, नुकसान होऊ शकतं। त्याच्यामुळेच आता हा अवकाळी पाऊस पडताना ठिकठिकाणी जे होर्डिंग्स आहेत त्या वादळामध्ये अशा पद्धतीचा अपघात होऊन नुकसान होऊ नये याकरिता शासनाने कडक कारवाई करायलाच हवी। अविनाश पवार, NDTV मराठी, पिरंगुट, पुणे।